मित्रांनो, तर आता एवढी गुड आफ्टरनून काय गुड इव्हनिंग झालंय. बघ, लोकांशी बोलत राहावं तर लोक काय काय नवीन नवीन एक्सपिरियन्स सांगत असतात. असे गोड बोलल्याने माणूस सगळे गोड चांगल्या चांगल्या गोष्टीच सांगत असतो. बाहेरला कुठेही फिरा, आदराने बोला, सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्व समजवतील. आता इव्हनिंगचे 5 वाजलेत, आम्ही 3 वाजता येऊन रूमला थांबलेलो. असं वाटलं ह्यावर चेहरे बघा दोघांचे, असं वाटलं हां. तर असं आम्हाला वाटलं पहिला मस्त 15-20 मिनटं झोपू. आम्ही लिटरली झोप झाली नव्हती तर 3ला झोपलोय, तर डायरेक्ट आता 5:30ला उठलो रे. जायला डोळ्यावर अजूनपर्यंत झोप आहे. मजबूत झोपलो. आणि आता आम्ही घाईमध्ये आम्हाला इथून पकडायची बस उज्जैनसाठी, ओंकारेश्वर टू उज्जैन. आता बघूया कसं रिक्षाने जातो आणि कसं ट्रॅव्हल करतो. आम्ही आता बसमध्ये बसलो की हवा तो तुम्हाला कंटिन्यू करूया काय. ओके. लेट्स सी. वातावरण एकदम मस्त आहे, छान वाटतंय. फक्त आमची झोप चांगली झाली. आता बसमध्ये काय आता आम्हाला झोप येणार नाही भावी. फुल एनर्जी आहे. काय खाल्लं ना तरी बघूया काय काय मध्ये मध्ये खायला काय पण आहेच गोष्टी. चला, भरपूर छान वाटतं पण. ओके बाय. मस्तपैकी आता रिक्षा गेले इथून नवीन बस स्टँडला जायला. इथून अशी काहीतरी शेअरिंगमध्ये रिक्षा आहे, प्रॉपर अशी शेअरिंग. 20 रुपये पर पर्सन, 2 शेअरिंग म्हणजे झाले 40 रुपये. विच इज ओके. नवीन बस असं काहीतरी राईडची सवारी. तर मित्रांनो, आता आपल्याला भेटली आहे बस उज्जैनला जायला. ऑलमोस्ट लास्टची बस आहे. इथं कुठल्या जास्त बसेस दिसत नाही आहेत. हे बघा, हा पूर्ण बस स्टँड एरिया बघा, बस स्टँड एरिया आहे. इथे कुठल्या लास्टच्या बसेस दिसत नाही आहेत अवेलेबल. आणि आता आपण आहोत ओंकारेश्वरच्या बस स्टँडला. आणि आम्हाला जी बस भेटली आहे ना त्याच्यामध्ये 250 प्रत्येकी. हे बघा, अशी काहीतरी बस आहे. 250 प्रत्येकी अशी काहीतरी पूर्ण बस आहे. संकेत इथं बसला. 250 पर हेड. 250 पर हेड सोडतील उज्जैन कुठेही पाहिजे तिथं सोडतील. आणि प्रत्येक 140 किलोमीटर आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट आम्हाला 4 तास होणार आहेत. तर बघूया कसं काय होतं ते, कसं पोचतो आम्ही. बाकी सगळं ऑल गुड चाललं आहे. संकेत भोईर इथं बसला आहे. पूर्ण असं काहीतरी सेटअप आहे बसचं. सध्या तरी कोण नाहीत, आम्हीच आहे. तर बघूयात. सो फार सो गुड. ठीक आहे, बस चालू झालं. तुम्हाला वेळ दाखवतो. काकडे मस्त काकडीचा आनंद घेऊया. मित्रांनो, ही केळ्याची वेफर बघा, एकदम हँडमेड बोलू शकता. 20 रुपयात कवडी. इथं आम्ही भरपूर जागी बघितली की केळा हे कापून पटापट त्यांची वेफर बनवतात लोकलला. टेस्ट आहे. 20 रुपयात अजून काय पाहिजे. 20 रुपये म्हणून काय पाहिजे. एवढी पिशवी भरून तुम्हाला 20 रुपयांनी केळ्याची वेफर भेटतं. मुश्किल आहे पण इथं लय भारी. आणि त्याच्यात प्लस ब्लॅक पेपर आणि मीठ वगैरे टाकून खायचं का बघा. नुसतं खाना खजाना चालू आहे आमचा. म्हणून त्यांना बघतो ना, खाना खजाना चालू आहे आमचा छोटं चीट मिल करतो. चीट मिल आणि सोबत वापस नॉर्मल मिल पण घेतलेले आहेत. केळी घेतलेले आहेत वापस 6. ती केळी, ही केळी. चलो ऐसा क्या बोलते रहे इसको, क्या बोलते इसको. पेटीस संकेतला काय आवडले काय माहिती आहे. तर सगळे पेटीस होते. हे संकेतला आवडले पेटीस खावायच्या बाईला. मी घेतले 1-2 ब्लॅक कॉफी मस्तपैकी गरम गरम. आपलं पाणी आणि शुगरमध्ये प्रॉपर 2 ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ. असं काहीतरी रेस्टॉरंटला थांबवलं आपल्याला. ती आमची बस तिथं थांबले. आणि आम्ही आता एक प्रकारे बघू शकता ब्रेकला थांबलो. आणि ब्रेक नॉर्मल ब्रेक आहे.
टी ब्रेक 10-15 मिनटं थांबणार आहे. बघूयात. टिल नाव सो फार सो गुडच आहे, कारण काय असं वेगळं काय नाही. संकेत आईला काय बनवलं एक नंबर आहे. जगत काय खतरनाक आहे भाई. बोल पेटीस एक नंबर. संकेत आता पेटीसला तोडत आहे. संकेत कैसा आहे? ठीक आहे. मस्त 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 आहे. म्हणजे एक प्रकारे टेस्टी आहे. 25 रुपयाचा आहे. बघू शेवपुरी. ओके म्हणजे आपल्या काय खारीला मस्त भाजी बिजी मारून चाट मसाला मारून असं एकदम शेवबिव हे करून प्रॉपर. आणि असं काहीतरी शुद्ध शाकाहारी भोजन. आमची बस मागं कॉफी आमची येते आणि आता स्ट्रेट येऊन राहते परत. ओके. मस्तपैकी गरम गरम कॉफी आलेली आहे आणि मस्त नाश्ता आमचा चालू आहे आणि संकेत आमचा खाली आहे. तर आम्ही मस्त कॉफी मारूया. चोस. खूपच गरम आहे. काय भारी. एकदम स्ट्रॉंग बनवलं त्याने. झोप उडवायची अशी कॉफी. तर आता आम्ही फिनिशअप करूया आणि परत बस आलेली आहे. 2-4 बसेस लागलेल्या आहेत प्रॉपरमध्ये. अजून एक मागवायचा. मस्त लागते रे. अजून एक मागवायचा. माझी चॉईसच चांगली आहे. अजून एक मागवूया. हे मस्त लागत होतं. काहीतरी वेगळा आयटम खायचं आहे. 25 रुपयाला मस्त लागते. भाजी नाही खायला भेटली रे. वरते सँडविच खारी विथ शेव गुजिया चटणी सब मिक्स आहे भाई. पण मस्त. दादाला एवढं सँडविच आवडलं आहे की त्याने अजून एक मागवलं आहे बघा. खूप मस्त आहे खूप. आणि रिजनेबल प्राईजमध्ये 25 रुपयात. अजून काय पाहिजे 25 रुपयात. आता आम्ही आहो इंदोरमध्ये. अजून 1 तास लागणार इथून. ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे. हा काय याचे रील काय संपत नाही. नुसता रील बघत बसलं. 2 GB भेटले आहेत. खूप कंटाळा आला आहे ट्रॅफिक बघून. कंटाळा आला आहे. मी मस्त पूर्ण विंडो बघा. पॅरानॉमिक सनरूफ डायरेक्ट. पॅरानॉमिक विंडो सॉरी. अख्खी पूर्ण व्ह्यू बघा केवढा मोठा. व्ह्यू एवढी मोठी काच डायरेक्टली प्रॉपर खोलली आहे. एकदम मस्त व्ह्यूचा आनंद घेतो. ही AC बसमध्ये हे ऑप्शन अवेलेबल नसतं. डायरेक्ट व्ह्यू रस्त्याचा भेटत आहे आणि लोकल गोष्टी बघायला भेटतात त्या बाबतीत. तीच खरी मजा आहे अशा नवीन एक्सपिरियन्स बघायला. कारण की कसं आहे, तुम्ही तुमच्या 4 व्हीलरमध्ये फिरू शकता सगळीकडे, पण असे रॉ एक्सपिरियन्स घ्यायला नाही भेटणार तुम्हाला आयुष्यात. वा 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 एक कट हो जाएगा. मोटिवेशन. तर अजून प्रवास सुरू आहे आमचा 1 नंबरमध्ये. लाइटिंग असं वाटतं पूर्ण प्रॉपर एकदम रेस्टॉरंटमध्ये बसलं. लाइटिंग एवढी भारी आहे. चला बघूया आता पोचल्यावर तुम्हाला रेस्टॉरंट. रिक्षा पकडले. काय संकेत? आता इथून रिक्षा पकडून चाललो मस्त. आता तर मस्तपैकी आता रात्रीचे 12 वाजलेत आणि आता 12 वाजता आम्ही लिटरली चेक इन करतो हॉटेलमध्ये. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स भरपूर सुंदर आहे. आता तुम्ही एंट्रन्सलाच तुम्ही बघू शकता प्रॉपर वुडनचे असे एकदम एंट्रन्स आहे. तुम्हाला आवडल्या आतमध्ये आल्या तुम्हाला असं वाईब एकदम पॉझिटिव्ह येईल. आणि इथं बघा कशी मस्त आहे ॲम्बियन्स आहे. तर आता रूम बघूया कसे काय आहेत ते. एक चेक इन करूया आणि जरा पहिला फ्रेशअप होऊया. आता पहिला सगळे फॉर्मॅलिटीज करूया. तुम्ही आता काउंटरवर आलात तिथे तर तुम्हाला इथं भेटतील रोहित जी मिलेंगे आपको यहाँ पे पूरे काउंटर पे. यही पूरे यहाँ के करता धरता है. तो तुम्हाला
जर काही ऑप्शन्स हवे असतील तर तुम्हाला मी नंबर खाली टाकेन, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी कळून येतील. पण आपण आता सध्या फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया आणि पहिला बघूया रूम्स कसं काय वगैरे आहे ते. असं काहीतरी भरपूर सुंदर आहे. मित्रांनो, तर तुम्हाला रूम टूर देतो आमचा. एकदम भारी असं एकदम रूम भेटलाय, भारी एकदम विथ द बाल्कनी. आणि हे मला रेकमेंड केलं बोलू शकता किंवा कोणाच्या तरी XYZ रीलमध्ये बघितलंय. पण आपल्या महाराष्ट्राचे नामांकित इन्फ्लुएन्सर यांनी दाखवलंय बघा. रूम बघा किती भारी, रूम बघा किती भारी. असा पूर्ण व्ह्यू, असा काहीतरी वॉशरूम आहे, प्रॉपर शॉवर सकट, असं काहीतरी मी. आणि तुम्हाला बेस्ट पार्ट दाखवतो, बेस्ट पार्ट याचा बाल्कनी व्ह्यू बघा. बाल्कनीतून डायरेक्ट द्वारकाधीशचं मंदिर एकदम प्रॉपर. हे आता तुम्हाला आता नाही कळणार, सकाळी समजेल. सकाळी बघा किती भारी. हे पूर्ण बाल्कनी आहे, ही पूर्ण बाल्कनी. असं काहीतरी स्पेशियस रूम. आणि जर तुम्ही करेक्ट गेस केलात तर मी त्याला गिव्ह अवे स्पॉन्सर करेन. या रूमबद्दलचं सिंगल डेचं स्टेचं प्राईस किती असेल तर चला आता फ्रेश होऊया आणि काहीतरी जेवायला ऑर्डर करूया. जेवायला मेनू असे काहीतरी असे आहेत, काहीतरी मेन्यू ऑर्डर करूया आणि मग तुम्हाला भेटूया. ठीक आहे, चला बाय. फॅसिलिटी बघा किती छान आहे. टॉवेल्स, मेडिकेट, हे डायरेक्ट बॅगेत टाकायला, हे पण डायरेक्ट घरी घेऊन जायला. हे सगळं फक्त दिसायला असतं बस, हे सगळं बॅगेत जातं, समजला. चला, ये चीज़ें यूज नहीं करनी होती है, चुरानी होती है ॲज अ इंडियन. चलिए नो, या जेवायला. मस्तपैकी राईस मागवलं आहे, पनीर चिली मागवलं आहे, लस्सी मागवलं आहे, सॅलड मागवलं आहे. आम्ही जिम फ्रीकवाल्यांनी जेवायची पूर्ण प्रॉपर तयारी केली आहे. आणि आता कसं आहे, रात्रीचे वाजले 12 आणि महाकाल की नगरी में आपका स्वागत है दोस्तों. तर असं काहीतरी करून दिवस आता आमचा सुरुवात झाला आहे. आम्हाला भूक लागली, आता आम्ही मस्त गरम पाण्याने मस्त आंघोळ केली आहे आणि आता जेवून घेतो आणि झोपूया. कारण की जायचं सकाळी आम्हाला दर्शनाला. तर लेट सी, एकदम फिनिशअप करतो. टेस्ट कसं आहे तुम्हाला मस्त जेवण टेस्ट करूया. एक नंबर असं पनीर चिली दिसतंय, एकदम रसरशीत, राहत नाही. एक नंबर. आणि आमचं वेलकम पण लय भारी पद्धतीने केलं आहे. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये आलो तेव्हा चांगल्या प्रकारे वेलकम केलं आहे. आणि आता जेवण पण एकदम गरम गरम मस्त लागतं आहे. भरपूर छान, 10 आउट ऑफ 10 जेवणाला पण. मस्त आणून दिलं, पूर्ण रचून दिलं टेबलवर. खूप छान सर्विस देतात आणि अजूनपर्यंत सो फार सो गुड. आता जेवण संपूया, मस्त मील पूर्ण संपवतो आणि मग झोपतो आणि मग उद्या सकाळी कंटिन्यू करूया. इथपर्यंत जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे काहीही थॉट्स असतील तुमच्या मनात आलेले ते मनात ठेवू नका. ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा कुठला पार्ट तुम्हाला या व्हिडिओचा आवडला. ठीक आहे, टिल देन सकाळ होईपर्यंत जय श्री महाकाल. चलो.